मनसर प्रतिनिधी आंबेगावकर ब्रेकिंग न्यूज। कळंब तालुका आंबेगाव येथील राष्ट्रीय ज्ञानलक्ष्मी विकास प्रतिष्ठान आणि साने गुरुजी कथामाला पुणे ग्रामीण यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिनाचे औचित्य साधून आदर्श जीप शाळा कळंब आणि कमलजादेवी विद्यालय कळंब या शाळेतील एकूण 50 गुणवंत विद्यार्थ्यांचा एकूण 18,000 रुपयांची रोख बक्षिसे स्वरूपात विद्यार्थ्यांना सन्मानपत्र आणि रोख रक्कम विभागून देऊन मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सन्मान करण्यात आला। तसेच यावेळी शिक्षक दिनानिमित्त तिन्ही शाळांच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा राष्ट्रीय ज्ञानलक्ष्मी विकास प्रतिष्ठान आणि साने गुरुजी कथामाला पुणे ग्रामीण यांच्या वतीने फेटा बांधून शाल, श्यामची आई, सावित्रीबाई फुले पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला, अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य अरुण जोशी, मुख्याध्यापिका सुनंदा भालेराव, मुख्याध्यापिका मनीषा कानडे आणि साने गुरुजी कथामाला पुणे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कानडे यांनी दिली आहे। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जीप सदस्य प्रमोद कानडे होते। कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सर्वपल्ली राधाकृष्णन, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, चक्रधर स्वामी आणि स्वर्गीय चांदमल बोरा भाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। यावेळी सेवानिवृत्त प्राचार्य शोभना खडके यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे आईवडील होऊन त्यांना विद्यादान करावे। शिक्षक हा विद्यार्थ्यांमधील कलागुण ओळखून त्याला कुंभाराच्या मडक्याप्रमाणे घडवू शकतो। शिक्षकांच्या हाती विद्यार्थ्याचे भविष्य उज्ज्वल करण्याचे सामर्थ्य दडलेले आहे। त्यासाठी शिक्षकाने विद्यार्थ्याचे जीवनमान घडवण्यासाठी आपले पुरेपूर प्रयत्न करणे गरजेचे आहे। यावेळी शिक्षिका शोभना खडके भावूक झाल्या होत्या। कळंबमध्ये त्यांनी आपल्या सेवेची अविरत 32 वर्ष घालवली व शेकडो विद्यार्थ्यांना त्यांच्या हाताखाली घडविले आणि त्यांनी विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल केले, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले। अध्यक्षीय भाषणात माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद कानडे म्हणाले की मी जिल्हा परिषद सदस्य असताना जिल्हा परिषद शाळेचा दर्जा उंचावण्यासाठी जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक सदस्य म्हणून काम करताना शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ यांचा समन्वय साधून शाळेचा भौतिक विकास साधण्याकामी प्रयत्न करण्यात आले। त्यावेळीपासून शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून जीप शाळेचा दर्जा उंचावला गेला। त्यामुळे ग्रामीण भागातील मुले इंग्रजी माध्यमातील शाळा सोडून जीप शाळेकडे वळू लागली। ग्रामस्थांच्या लोकसहभागातून जीप शाळेचा कायापालट झाला। या कार्यक्रम प्रसंगी लोकनियुक्त सरपंच उषा सचिन कानडे, उपसरपंच संतोष उर्फ गोकुळ भालेराव, सेवानिवृत्त गटविकास अधिकारी सखाराम भालेराव, माजी सरपंच राजश्री नितीन भालेराव, ग्रामपंचायत सदस्य उद्योजक नितीन भालेराव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप कडणे, उपाध्यक्षा ज्योती कमलेश्वर पे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य रुपाली दत्तात्रय भालेराव, मनीषा अमोल साळवे, रेश्मा पुरी, उद्योजक प्रल्हाद कानडे, उद्योजक प्रमोद पिंगळे, ऊस बागायतदार सचिन कानडे, विजय कुदळे, इसाक शेख यांच्यासह विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ग्रामपंचायत सदस्य नितीन भालेराव यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना केळीचे वाटप केले। यावेळी माजी जीप सदस्य प्रमोद कानडे, सेवानिवृत्त गटविकास अधिकारी सखाराम भालेराव, सेवानिवृत्त प्राचार्य शोभना खडके, उपप्राचार्य बाळासाहेब आरेकर यांनी आपली मनोगते व्यक्त केली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक बाळासाहेब कानडे यांनी मांडले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदर्श पुरस्कारप्राप्त शिक्षक विकास कानडे आणि संतोष कानडे यांनी केले। कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका मनीषा कानडे यांनी केले। समस्त ग्रामस्थ कळंब सरपंच मॅडम उषाताई कानडे, लोकनियुक्त सरपंच राजश्री भालेराव, शाळेचे समितीचे अध्यक्ष सन्माननीय संदीपजी कडणे, प्रमोदजी पिंगळे, आपल्या खाजगी शाळेच्या आवडीच्या सगळ्या गुरुजन आणि या ठिकाणी कानडे बंधू आपण सोबत ज्यांचा सन्मान होणार आहे त्या सगळ्यांचं सुद्धा अभिनंदन। प्रास्ताविकामध्ये अधिक वेळ घेणार नाही, पण बाळांनो, आई वडील जन्म देतात, संस्कार करतात, पण तुम्ही चांगले घडावं। सध्याची बदलापूरची घटना पाहता उद्विग्न अवस्था निर्माण झाली, पण तुम्ही आम्ही गुप्त व्यक्त जाणला पाहिजे। शिक्षकही संस्कार करतील, पण खऱ्या अर्थाने एक ज्ञान घ्यायचं, आपलं जीवन घडवायचं। त्याचबरोबर
तुम्ही असं काही कर्तव्य करा का तुमच्या आई वडिलांना आनंद, गुरुजनांना समाधान आणि या भारत मातेला तुमचा आडवा वाटला पाहिजे। यासाठी आम्हाला गुरुजनांच्या शुभेच्छा, आशीर्वाद सगळ्या तुमच्यावर आहे। आणि म्हणून 1ली ते 10वी 12वी त्याचबरोबर शिष्यवृत्ती परीक्षा जे गुरुत्व विद्यार्थी आहे त्यांचा सत्कार समारंभ का करायचा? बाकीच्यांना प्रेरणा मिळाली, त्याला बक्षीस मिळालं, मला सुद्धा प्रेरणा मिळाली, मी पुढच्या वर्षी पहिला नंबर काढणारच। माझे आई वडील जो खर्च करतायत, शासन जे गुंतवणूक करते ती गुंतवणूक योग्य प्रकारे कामी आली पाहिजे। यासाठी आज शिक्षक दिनाच्या निमित्तानं तुम्हा सगळ्या विद्यार्थ्यांना आशीर्वाद देताना, सगळ्या गुरुजनांना शुभेच्छा देताना उपस्थित सर्वांचं या ठिकाणी ज्ञानलक्ष्मी राष्ट्रीय प्रतिष्ठान कळंब, कॉलेज विद्यालय कळंब, प्राथमिक शाळा कळंब, आपल्या छोट्या बालशाळा कळंब यांच्या वतीनं मनापासून स्वागत करतो। प्रास्ताविकात अधिक वेळ न घेता विद्यार्थी मित्र जय हो, मंगळ हो। या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी मान्यवरांचा सत्कार समारंभ होत आहे। या निमित्तानं आपल्या बक्षीस वितरण समारंभ ज्यांच्या शुभ हस्ते होणार आहे आणि ज्यांचा अमृत महोत्सव ही अभिष्ट चिंतन सोहळा आज संपन्न होत आहे। शिक्षक दिनाच्या दिवशी ज्यांचा वाढदिवस आहे, खरोखर खूप मोठं भाग्य मॅडमचं त्या ठिकाणी आहे। मॅडमने उपशिक्षक म्हणून या गावामध्ये काम केलं, मुख्याध्यापक म्हणून आदर्शवत अशा प्रकारचं काम केलं, शेकडो विद्यार्थी आपल्या हाताखालून ज्यांनी घडवले आणि त्यांचं जीवन खऱ्या अर्थानं कृत्याकृत्य झालेलं आहे। मॅडमला अखिल महाराष्ट्र पत्रकार व पत्रलेखक संघातर्फे पुणे येथे राष्ट्रीय एकात्मता फेलोशिप अवॉर्ड प्राप्त झालेला आहे। राष्ट्रीय लेवलवर नॅशनल लेवलचे अवॉर्ड, दिल्ली येथे नॅशनल एक्सलन्स अवॉर्ड मॅडमला प्राप्त झालेला आहे। स्टेट लेवलवर स्टार ऑफ द इयर महाराष्ट्र गुरुजन रत्नगौरव पुरस्कार मिळालेला आहे। तो कार्यक्रम शिर्डी येथे संपन्न झालेला होता। स्टेट लेवल गुरुगौरव समाज गौरव पुरस्कार मुंबई या ठिकाणी मॅडमला प्राप्त झालेला होता। नॅशनल लेवल आंध्र सरकारतर्फे प्राईड ऑफ नेशन प्रतिभा सन्मान पुरस्कार हैदराबाद या ठिकाणी मॅडमला प्राप्त झालेला होता। आंतरराष्ट्रीय लेवल शांती स्थापना कार्याबाबत नेपाळ व भारत यांच्या संयुक्त विद्यमाने लाईफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड देखील प्राप्त झालेला आहे। श्रीलंका येथे 21st सेंचुरी रोल मॉडेल अवॉर्ड, 21st सेंचुरी रोल मॉडेल अवॉर्ड या ही देखील मॅडमला त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे। खरोखर आपल्या कार्याची मॅडम ही पावती आहे आणि आमचं भाग्य समजतो की आज 75 वर्ष आपल्याला झालेली आहे असं वाटत नाही। आज देखील आम्हाला शिकवताना तुम्ही जशा आहात तशाच आज देखील त्या ठिकाणी दिसत आहात। खरोखर आपल्याला या ठिकाणी देवाने दीर्घायुष्य असं जीवन दिलेलं आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आपण आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी लाभलेले आहात। आपला सन्मान या तीनही संस्थांच्या वतीने या ठिकाणी होतोय। आदरणीय बाळासाहेब कानडे सर आणि त्यांच्या सहभागीवरती आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री प्रमोद शेठ कानडे, माजी जिल्हा परिषद सदस्य पुणे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत। त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी संपन्न होतो। हा सन्मान शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप शेठ करंडे यांना विनंती करतो की आपण प्रमोद शेठ कानडे यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे। किती छान मुलं आहे तुम्ही, किती गुणी मुले आहेत, अजिबात बोलत नाही का? बघा किती लक्ष आहे सगळ्यांचं पुढं, किती गुणी मुलं आहेत, किती छान मुलं आहेत। अरे वा वा वा, छान। तुमच्यासाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या, वाजवा तुमच्यासाठी टाळ्या। अरे वा वा वा, छान। खऱ्या अर्थानं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याचा वसा आणि वारसा पुढे घेऊन जाणारे आणि समाजाच्या तळागाळातील घटकांसाठी काम करणारे साने गुरुजी कथामाला पुणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे ज्ञानलक्ष्मी राष्ट्रीय विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष यांच्या माध्यमातून कळंब आणि कळंब परिसरामध्ये विविध समाजोपयोगी कार्यक्रम त्या ठिकाणी राबवत असतात। मग त्यामध्ये दिवाळीमध्ये किल्ले बनवा स्पर्धा असेल, रांगोळी स्पर्धा असेल, वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षीस योजना असेल, अगदी समाजातील गरीब आणि गरजू घटकांसाठी उच्च शिक्षण घेण्यासाठी निधी कमी पडत असेल, त्या देखील
काम करणारे असं हे परिसरामध्ये नव्हे तर पुणे जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असणारे, आपल्या कीर्तीमुळे प्रसिद्ध असणारे आदरणीय बाळासाहेबजी कानडे सर, त्याचप्रमाणे त्यांच्या पत्नीने ज्या एकलव्य शाळेमध्ये मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहेत, या गुरुजनांचा, या दापंत्यांचा सन्मान आपण प्रमुख ग्रामस्थांच्या वतीनं आणि या दोन्ही संस्थांच्या वतीनं या ठिकाणी संपन्न होतो. खडके मॅडम, त्याचप्रमाणे प्रभूषण कानडे असतील, उपसरपंच असतील, नितीनचंद भालेराव असतील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी माननीय सकाराम भालेराव साहेब असतील, ब्लॉकनियुक्त सरपंच उषाबाई कानडे असतील, राजश्री भालेराव असतील, या सर्वांना विनंती असेल की आपण या दाम्पत्यांचा या ठिकाणी खऱ्या अर्थाने शिक्षक दिनाच्या निमित्ताने सन्मान करायचा आहे. त्याला विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. यानंतर या ठिकाणी त्यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे आणि आपल्याला कम्प्युटर साक्षर करण्याचं काम कळंब आणि कळंब परिसरामध्ये जे करतायत ते आदरणीय कुडाळे सर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचा देखील सन्मान कानडे सरांच्या हस्ते या ठिकाणी होतो. समाजाच्या टीका आणि छळ सहन करून समाज सुधारण्याचं अविरत काम ज्यांनी केलं त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. समाजातील जातीभेद, अस्पृश्यता, अनिष्ट रूढी परंपरांना विरोध करून समाज सुधारण्याचं काम ज्यांनी केलं आणि बलसागर भारत हो विश्वात शोभून राहो हे अजरामर गीत करून ज्यांनी समाजाला दिशा देण्याचं काम केलं, स्फूर्ती देण्याचं काम केलं, त्याबद्दल सांगू. विज्ञान, तत्वज्ञ, शिक्षण तज्ञ, विचारवंत, लेखक, शिक्षक, राष्ट्रपती म्हणून ज्यांची ओळख या देशामध्ये आहे आणि ज्यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो ते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान, ज्यांनी खरं तर प्रतिकूल काळामध्ये पुणे आणि नगर जिल्ह्याच्या खेड्यापाड्यामध्ये, कानाकोपऱ्यामध्ये सर्वसामान्याच्या मुलामुलींना शिक्षण मिळालं पाहिजे हा ध्यास ज्यांनी घेतला ते अनेकांचे सुपुत्र, दलित मित्र, कर्मवीर, शिक्षण नरसी, स्वातंत्र्य सेनानी या सर्व महामानवांना अभिवादन करतो आणि आपल्या कळंब नगरीचं ग्रामदैवत कमलच्या देवीला या ठिकाणी नतमस्तक होतो. खरं तर विद्यार्थी मित्र सत्कारामध्ये सन्मानामध्ये बराचसा वेळ गेलेला आहे, परंतु कोणत्याही प्रकारचा कार्यक्रम म्हटलं का हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे आपल्याकडे अतिथी देवो भव याप्रमाणे उपस्थित अतिथींचं स्वागत, सत्कार आणि सन्मान करणं हे आपल्या संस्कृतीचं या ठिकाणी खरं तर महत्व आहे. आणि म्हणून आज औचित्य आहे 5 सप्टेंबर शिक्षक दिनाचं, परंतु खरं तर या कार्यक्रमाचं औचित्य ज्यांनी साधलंय खरं तर ज्ञानलक्ष्मी राष्ट्रीय विकास प्रतिष्ठान आणि साने गुरुजी कथामाला पुणे जिल्हा ग्रामीण कळंब यांच्या वतीनं खरं तर हा कार्यक्रम आज संपन्न होतोय. हा होत असताना मला अभिमान आहे, कारण या नगरीमध्ये मी गेल्या 19 वर्ष काम केलं आणि आज पुन्हा या ठिकाणी आलोय. या ज्ञानलक्ष्मी प्रतिष्ठानचं कार्य आणि कर्तृत्व जर आपण पाहिलं तर खरोखर त्या ठिकाणी शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना आपली एक सामाजिक बांधिलकी सांभाळून खरं तर समाजाला एक वेगळ्या प्रकारची दिशा देण्याचं काम, खरं तर सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये आनंद देण्याचं काम, त्यांना प्रेरणा आणि स्फूर्ती देण्याचं काम, त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होण्याचं काम, त्यांच्या सुखामध्ये आनंद मानण्याचं काम खरं तर या कळंब नगरीचे दापंत या ठिकाणी अनेक वर्ष करतो ते आदरणीय गुरुवर्य बाळासाहेब कानडे सर आणि आमचे आदरणीय मार्गदर्शक आदरणीय कानडे मॅडम खरं तर अविरत अशा प्रकारची सेवा, मला असं वाटतं जिथे कमी तिथे कानडे सर अशा प्रकारची भूमिका घेऊन या कळंब नगरीचे सुपुत्र कानडे सर या ठिकाणी काम करत असताना कानडे सरांचं नाव तालुक्यामध्ये नाही, जिल्ह्यामध्ये नाही, राज्यामध्ये नाही, तर त्यांना राष्ट्रपती पदक पुरस्कार देऊन त्या ठिकाणी त्यांचा गौरव झालेला आहे. आणि अशा महान असलेल्या आदरणीय गुरुवर्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या कार्यकर्तृत्वामधून हा कार्यक्रम सोहळा संपन्न होत असताना त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने खरं तर मी आज या मंचावर उभा आहे, मी ज्यांच्यामुळे या मंचावर उभा आहे, व्यासपीठावर मला ज्यांनी संधी दिली, खरं तर नेतृत्व, कर्तृत्व आणि दातृत्व ज्यांनी मला शिकवलं ते आदरणीय गुरुवर्या कर्मचारी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्या माझ्या गुरुवर्या आहेत.
आणि खरं तर त्या प्राचार्य म्हणून ज्या ठिकाणी काम करत होते त्या ठिकाणी उपशिक्षक म्हणून काम करत असताना खडके मॅडम यांनी मला खरं तर व्यासपीठावर उभं राहण्याची संधी दिली. नव्हे त्या प्राचार्य होत्या, सर्व करत होत्या, परंतु शाळा तर तुम्हाला चालवावी लागेल अशा प्रकारची सर्वशी जबाबदारी ज्यांनी माझ्यावर टाकली आणि त्यांच्यामुळे आरेकर आज या थाटामाटामध्ये तुमच्या समोर या मंचावर उभा आहे. त्याचं सर्वस्व कर्तृत्व सगळं हे आदरणीय माझ्या गुरुवर्या कानडे खडके मॅडम यांना जातं आणि म्हणून ते आज खरं तर प्रमुख पाहुण्या म्हणून या ठिकाणी आपल्याला लाभल्या. त्यांचं मनापासून त्या ठिकाणी मॅडम मी सहर्ष स्वागत करतो. ज्यांच्या बरोबर मला काम करण्याचा योग आला, या जिल्हा परिषद गटाचे नेतृत्व समाजसेवेचे व्रत घेऊन खरं तर इतर क्षेत्रामध्ये काम करत असताना समाजाची नाळ ज्यांनी सोडली नाही, समाजाच्या सुख दुःखामध्ये सहभागी होऊन गोरगरिबांच्या कामाच्या मध्ये त्या ठिकाणी नेहमीच पुढाकार घेऊन ज्यांनी या जिल्हा परिषद गटाचं नेतृत्व केलं तर या कळंब नगरीचे सुपुत्र आदरणीय प्रमोद कानडे. खरं तर मी सर्वांचा नामोल्लेख करून या ठिकाणी वेळ घेऊ इच्छित नाही कानडे खडके मॅडम, परंतु खरं तर या नगरीचे दुसरे सुपुत्र खरं तर ज्यांनी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये एक अधिकारी पदावर काम केलं, एक गटविकास अधिकारी म्हणून महत्वाची जबाबदारी ज्यांनी सांभाळली ते आदरणीय सकाराम भुलेरे साहेब. त्याचप्रमाणे या कळंब नगरीच्या लोकनित्य महिला सरपंच उषाताई कानडे, उपसरपंच गोकुळशेठ भालेराव, माजी सरपंच राजेश्रीताई आहेत, त्याचप्रमाणे नितीन शेठ आहेत. सर्वच खरं तर माझे काही विद्यार्थी संधी व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष झालाय, माझी दुसरी विद्यार्थिनी तो अध्यक्ष झाले बसली समोर. खरं तर हे सगळे बाकीचे या ठिकाणी आपल्याला आदरणीय आहेत आणि सर्व आदरणीय गुरुवर्य शिक्षकेतर बंधू भगिनी आणि समोर उपस्थित असलेले सर्व माझे प्रिय खरं तर ज्यांच्यावर खरं तर मुलांप्रमाणे आपणही प्रेम करावं ते ज्यांनी आता आपल्याला शिकवले त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि म्हणून त्यांचा व्यवसाय आणि वारसा घेऊन आपण समोर बसलेली लेकरं ही माझी आहेत अशा प्रकारची भूमिका घेऊन त्या ठिकाणी आपण काम करत आहोत. आपल्या सर्वांचं मनापासून त्या ठिकाणी खरं तर सहर्ष स्वागत करतो. खरं तर विद्यार्थी मित्र मी आधीच बोलणार नाही, कारण मला खूप दिवसांनी वेळ आलाय. प्रमोद त्यामुळे खडके मॅडमांना ऐकायचं खूप दिवसांनी योग आलंय, त्यांचं वाक्य कानावर कधी पडेल असं झालंय, त्याच्यामुळे मी आधीचा वेळ घेणार नाही. तर शिक्षकांचा मान सन्मान करण्याचा आजचा दिवस, जो शिवण असतो, जो समाजशील असतो, जो कर्तव्यनिष्ठ असतो त्याला आपण खरं तर शिक्षक म्हणतो. शिक्षक ही अत्यंत महत्वाची व्यक्ती आहे. खरं तर ज्ञानाची झाडे रुजवणारा शिक्षक, विचारांची दिशा दाखवणारा शिक्षक, योग्य मार्गावर आपल्याला नेण्यासाठी सदैव प्रयत्नशील असलेला शिक्षक हाच खरं तर अगदी तळागाळातील मुलामुलींपासून मला असं देशाच्या उच्च पदावर राष्ट्रपती पदापर्यंत जाणाऱ्या प्रत्येकाला कोणी घडवलं असेल तर ते शिक्षकांनी घडवलं. आणि म्हणून खरं तर विद्यार्थ्यांमध्ये मुलांचे गुण विकसित झाले पाहिजेत. त्यांना आपण कमी समजून चालणार नाही, त्यांना प्रेरणा आणि स्मृती करतो आपण दिली पाहिजे. आपल्याला माहिती आहे आपण झाडाला पाणी घालतो, झाडाच्या अनेक फांद्या वाढतात, परंतु कोणत्या झाडाच्या फांदीला पहिले फळ येईल म्हणून हे आपल्याला कधीच सांगता येत नाही. त्याच्यामुळे आपण मुलाकडे पाहत असताना आपण तुला काही जमत नाही, तुला काही येत नाही असं म्हणण्यापेक्षा कदाचित उद्याच्या काळामध्ये तीच फांदी उघडली जाते आणि त्याच फांदीला प्रथम त्या ठिकाणी फळं लागतात. ते आपल्याला विसरून चालणार नाही. अशा प्रकारचं खरं तर कार्य कर्तृत्व आपण त्या ठिकाणी केले पाहिजे. दुसरं एक उदाहरण सांगेल, पाणी एकच असतं प्रमोद. पाणी जर आपण ताट्याने शेताला जर सोडले तर मला असं वाटतं अनेक प्रकारची पिकं त्या ठिकाणी भरली जातात. उसाला सोडलं तर गोड साखर तयार होते आणि तेच पाणी जर कांद्याच्या शेतामध्ये गेलं तर कडक चवीचा कांदा त्या ठिकाणी निर्माण होतो. पाणी एकच असतं. मला एवढंच सांगायचंय, गुणधर्म मात्र त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे असतात. विद्यार्थी मित्र हो, आपल्याला तुम्ही पाणी शिक्षक तुम्हाला ज्ञान सगळ्यांसारखंच देत आहेत, फक्त तुमच्यातले गुण त्या ठिकाणी तुम्हाला सुद्धा विकसित करायचे आहेत. या निमित्तानं मला या ठिकाणी सांगायचं आधीच या ठिकाणी घेत नाही मॅडम, तुम्हाला जास्त मला ऐकण्याची उत्सुकता आहे आणि म्हणून खरं तर या ठिकाणी आज विशेष करून मॅडम आपण उपस्थित झालात. आज अमृतमठ समितीचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्तानं आम्हा सर्व शिक्षकांना त्या ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा सदिच्छा आणि पुन्हा एकदा तुमचे आशीर्वाद देण्याची संधी या ठिकाणी आम्हाला मिळाली आणि म्हणून मॅडम वाढदिवसाच्या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा देत असताना तुम्हाला खरे तर आम्हाला तुमची शतकी पार
शतकोत्सव साजरा करायचा आहे, ही आमची त्या ठिकाणी मनुष्य आहे. आणि म्हणून तुम्हाला खरोखर उर्वरित दीर्घ उदंडाई आरोग्यासाठी या ठिकाणी मनापासूनच्या शुभेच्छा देत असताना संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी प्रार्थना करतो. हे ज्ञानेश्वरा, आमच्या मॅडमला खरं तर पुन्हा या कळम नगरीमध्ये आणून 100 वर्ष वयाची पुनर्घडनानंतर अशा प्रकारची शक्ती साजरी करण्याची संधी या ठिकाणी आम्हाला निश्चित मिळेल, अशा प्रकारची त्या ठिकाणी विनंती आपल्या सर्वांना करतो. पुन्हा एकदा त्या ठिकाणी सर्वांचं मनापासून सरसे स्वागत करून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. आणि त्यामुळे निश्चितपणानं मधल्या काळामध्ये हायस्कूल बद्दल जे थोडंसं निगेटिव्ह बोललं जायचं, परंतु जून पासून आपण पाहतोय की आदरणीय प्राचार्य जोशी सरांच्या मार्गदर्शनाखाली कार्यगट सर पर्यवेक्षक आहेत, सर्व उपशिक्षक त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने झटून कामाला लागलेले आहेत. मध्यंतरीच्या काळामध्ये मुलांना शोधण्यासाठी वस्तीवर सर त्या ठिकाणी फिरत होते. माझीही घरी त्या ठिकाणी आलेली होती. माझा पुत्र देखील पाचवीला होता आणि सरांना सांगितलं, सर या वर्षी मी नाही घालणार, पण पुढच्या वर्षी मात्र जर फरक दिसला तर मी नक्की माझा पुत्र त्या ठिकाणी घालेल. आणि सर्व अभिमानाने आज ज्याच या ठिकाणी सांगतो तर निश्चितपणाने सांगलीला माझा पुत्र तुमच्या शाळेमध्ये या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाही. कारण लोकांच्या माध्यमातून, ग्रामस्थांच्या माध्यमातून या ठिकाणी शाळेमध्ये चांगलं काम चालू आहे, जादा तास चालू आहे आणि शिक्षक सुद्धा प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम करत आहे. याचा सार्थ अभिमान आमच्यासारख्या ग्रामस्थांना, शिक्षकांना त्या ठिकाणी आहे. माझ्याही शिक्षिका आणि सन 1971-72 ते 2007-08 या दरम्यान या गावातील जेवढे म्हणून विद्यार्थी तयार झाले लोक, त्यांचे सर्वांची शिक्षिका खडके मॅडम यांचं या ठिकाणी मी प्रथम स्वागत करतो आणि त्यांना विशेषतः अमृत महोत्सव वर्षानिमित्त त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो. आणि सुरू करण्यापूर्वी सर्व शिक्षक त्यांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा आणि मुलांना आशीर्वाद देऊन मी खडके मॅडम बाबत थोडंसं सांगणार आहे. बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत, परंतु ग्रॅज्युएट झाल्यानंतर अण्णासाहेब आवटे कॉलेजमध्ये 1971-72 त्या BA झाल्यानंतर कळंबमध्ये लगेच शिक्षिका म्हणून झाल्या. त्यावेळेस मी 8वीला होतो. 8वी 9वी 10वी इथं झाल्यानंतर मी बाहेर पडलो, तो भाग वेगळा आहे. परंतु या गावामध्ये अत्यंत चांगल्या शिक्षिका म्हणून त्यांनी त्यांची सेवा 36 वर्षापैकी 32 वर्ष सेवा ही एकट्या कळंबमध्ये केलेली आहे आणि हे या गावाचा अभिमान आहे. आणि त्यामुळं प्रत्येक जण त्यांना वाकून नमस्कार करतोय. आज इथे जेवढे मुलं उपस्थित आहेत त्यापैकी 50% लोकांच्या जे शिक्षिका सर्वांनी त्यांना वाकून नमस्कार केलेला आहे. मला सांगायचं दुसरं असं की या गावात त्या काम करत असताना ज्या विद्यार्थ्यांशी संपर्क आला ते सर्व विद्यार्थी आज चांगल्या हुद्द्यावर आहेत. माझ्या बरोबरचे जे विद्यार्थी 1975ची आमची जी बॅच आहे तर ते 50% लोक क्लास 1 आणि अभाव ऑफिसर आहेत. मला सांगायचं असं दुसरं की या जोपर्यंत इथं त्या शिक्षक होत्या आणि ज्यावेळेस आम्ही यायचो त्यावेळेस त्यांना भेटल्याशिवाय जायचो नाही. काही मार्गदर्शन जीवनामध्ये करत असताना त्यांनी आमच्या काही आज्ञा पण पाळल्या आहेत. जरी शिक्षिका असल्या तरी काही गोष्टी आमच्या त्यांनी मानलेल्या आहेत. मी पाटणला व्हिडिओ असताना त्यांनी 2008-9 आमच्याकडे भेट दिली होती. तर काही किस्से असे आमच्या जीवनात कोरलेले आहेत की खडके मॅडम म्हणलं का या सगळ्या गोष्टी म्हणून त्याचा त्या सर्वांचा म्हणून सर्व शिक्षक वृंदांना पण त्यांनी आता सरांनी आरेकर सरांनी सांगितलं तर शिक्षकांना पण मार्गदर्शन केलंय. त्या प्राचार्य मुख्याध्यापक म्हणूनही त्यांनी काम केलं. त्यांच्याबद्दल बोलावं इतकं कमी आहे. दुसरा महत्वाचा विषय असा आहे की मला हा जो कार्यक्रम घेतलाय या कार्यक्रमाबद्दल बोलायचं आहे की बाळासाहेब कानडे गुरुवारी आमचे ज्यांनी या कार्यक्रमासाठी सुरुवात केली आणि जे काम करतात गावातले शिक्षक असू द्या किंवा शिक्षण व्यवस्थापन समिती असू द्या, या सर्वांचा सत्कार करणं, त्यांच्या पाठीवर थाप देणं हे अत्यंत गरजेचं आहे. मित्रांनो, आम्ही बऱ्याच ठिकाणी इथून आलेलो आहोत. बऱ्याच ठिकाणी असे कार्यक्रम पाहतो, कार्यक्रम जाण्याचा योग येतो, परंतु आपल्या गावामध्ये जे चांगलं काम होते त्याला प्रोत्साहन देणं, ज्या लोकांनी ते काम करतात त्यांना प्रोत्साहन देणं ही काळाची गरज आहे. शिक्षण समिती व्यवस्थापन समितीवर आता कळंडेचे त्यांनी पगार घेतलेला आहे. त्यांनी त्यांच्या 1 महिन्याच्या काळात जी कामं केलेली आहेत
ही कामं आता आपण त्यांचा सत्कार केला, प्रल्हाद कानडे वगैरे या लोकांनी 4-4.25 लाख रुपयाची इन्स्ट्रुमेंट म्हणजे दिली असून यामध्ये याचा उपयोग शिक्षणाच्या पुढील कामासाठी होईल. आणि दुसरं आणखी विशेष मला या ठिकाणी सांगायचं, कुतळे सर की जे या ठिकाणी MKCL क्लास घेतात, त्यांनी एक उपक्रम राबवलेला आहे. मुलं आता मोबाईलमुळे लिहिण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. प्रत्येक मुलाचं अक्षर हे सुवाच्यच असेल असं नाही, परंतु सध्या हे प्रोत्साहन कमी पडत चाललं आहे शाळेतून. म्हणून त्यांनी आता सुवाच्य शिक्षण, सुवाच्य अक्षर योजनेअंतर्गत त्यांनी प्रोत्साहन देण्याची ठरवली आहे. आणि आपल्या परिस्थितीत जेवढी हायस्कूल मराठी शाळा आहेत या ठिकाणी शैक्षणिक मुलांचे अक्षर कसं सुधारेल याबद्दल ते आता सगळ्या ठिकाणी कॉम्पिटिशन घेत आहेत आणि यामध्ये सर्वांनी भाग घ्यावा. जे व्यासपीठावर बसलेले लोक आहेत त्यांनी त्यांना प्रोत्साहन मिळावं. ज्या शाळेमध्ये ज्या स्पर्धा घेतल्या जातात त्या स्पर्धेमध्ये आपण त्या मुलांना प्रोत्साहन करण्यासाठी काही बक्षिसे देतो. आणि या गावचं वैशिष्ट्य असं आहे की या गावामध्ये जी कामं होतात, जी चांगली कामं चालतात त्याला दानशूर व्यक्ती खूप आहे. आणि कुतळे सरांनी मी सांगितलंय या ठिकाणी आपण ज्या स्पर्धा घेताय सुवाच्य अक्षराच्या, यासाठी या गावातून सुद्धा आपल्याला सहकार्य मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा, मुलांना आशीर्वाद. आणि जे दानशूर व्यक्तिमत्व ज्यांनी या शाळेला कॉम्प्युटर वगैरे दिलेले आहे त्या सर्वांना शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. मला या ठिकाणी आपण आचरण करून जो माझा सत्कार केला त्याबद्दल आपलं सर्वांचा आभार मानून या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. अभूतपूर्व अशा प्रकारचं काम केलं. नवे तर मुख्याध्यापकांकडून या ठिकाणी काम केलं आणि शेकडो विद्यार्थी या प्रणवनिकेतन घडवलं. आज जे खूप उच्च पदावर त्या ठिकाणी कार्यरत आहे. अगदी शेतकऱ्यापासून तर अगदी उच्च पदस्थ IAS अधिकाऱ्यापर्यंत त्यांचे विद्यार्थी आज समाजाच्या विविध क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. अशा आदरणीय शोभनाथ खडके मॅडम तुम्हाला विनंती करतो की आपलं मनोगत आपण या ठिकाणी व्यक्त करावं. मला का हसायला येते कारण त्याचे लहानपण माझ्या डोळ्यासमोर येते. इनोसंट होता तो, खूप बालिश होता. मी खूप सांभाळले त्याला. ह्या कळमच्या मातीमध्ये माझी अर्धी हयात गेली. 19-20 वर्षाचंच वय होतं माझं तेव्हा. BAचा शेवटचा पेपर टाकला, निकालही नव्हता लागला. 1 जूनला परीक्षा झाली, 21 जूनला निकाल लागला आणि 1 जूनला 6 जूनला माझी पहिली सही झाली. पण 1 जूनपासूनची माझी ऑर्डर होती. तर तेव्हापासून तर वयाच्या 58व्या वर्षापर्यंत 36 वर्षातली 32 वर्ष माझी कळममध्ये गेली. खरं लोक स्वतःच्या गावाचं नाव घेतात, पण मी कळमचं नाव घेते. कारण माझा जीव गुंतला कळममध्ये. मला खेळला करमत नाही. मी बॉडीनी तिथे आहे, पण मी कळममध्येच असते आणि माझ्या त्या शाळेत असते. चक्क ते वर्गांमध्ये असते. 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वीच्या. आणि माझ्या विद्यार्थ्यांचे चेहरे माझ्या डोळ्यासमोर असतात. मी माझं लाईफ जगलेच नाही. मला 58व्या वर्षी घरी गेल्यावर आठवण आली की अरे आपलं वैयक्तिक जगायचं तर राहूनच गेलं. माझे विद्यार्थीच माझं जीवन होतं. मी म्हणत असते की पूर्वी ना
पूर्वी शिक्षिकांना बाई म्हणायचे, मॅडम नव्हते म्हणत, बाई म्हणायचे. आणि माझा असा सिद्धांत आहे, माझं असं तत्व आहे की बाई ही अगोदर आई असते, शिक्षिका ही टीचर नंतर आई अगोदर असते. मी माझ्या मुलांची आई बनवून राहिले. माझ्या विद्यार्थ्यांनी सांगावं की मी माझ्या मुलांची आई बनवून राहिले की नाही. आणि म्हणूनच मला आज डोळ्यात पाणी येतं. कदाचित हे शोभत नाही मला, कारण तुम्ही मला ज्या खुर्चीवर बसवलंय डोळ्यात पाणी आणणं शोभत नसेल, परंतु प्रमोद, मला असं वाटतं की माझ्या भावना तुम्ही समजून घेत असाल. 72ला जेव्हा मी इथे आले तेव्हा कमलजा देवीच्या देवळात शाळा भरत होती. कमलजा देवीचं देऊळ अगदी गाभाऱ्यासहित तिथे एक वर्ग भरत होता. गाभाऱ्याच्या देवीच्या गाभाऱ्याच्या वर थोडीशी जागा होती, तिथे 9वीचा वर्ग भरत होता. देवळात 2 वर्ग आणि इकडे राजवाडा होता, तिथे 2 वर्ग. आणि एसटी स्टँडवर पांजरपोळ होता. बहुतेक माझ्या या मुलांनाही ते आठवत नसेल, तिथे 2 वर्ग होते. आणि ते वर्ग असे होते, मध्ये फक्त पडदी होती, इकडचा आवाज तिकडे, तिकडचा आवाज इकडे येत असे. आणि तरी सुद्धा आम्ही शिक्षक शिकवायचो, मुलांचं मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करून शिकवायचं. मारुतीच्या देवळात एक वर्ग होता. आता विठ्ठल रुक्मिणीच्या देवळात एक वर्ग होता. म्हणजे दिवसभर माझी यात्रा चालू असे. मारुतीच्या देवळात एक वर्ग झाला की पुढचा पिरियड राजवाड्यात, मग कमलजा देवीच्या देवळात, विठ्ठल रुक्मिणीच्या वर्गात, संपूर्ण गावभराचं राऊंड मारत मारत 8 पिरियड व्हायचे दिवसभर. आणि आज हे जे काही स्वरूप आहे मराठी शाळेचं आणि हायस्कूलचं, आता तुम्हीच विचार करा, ज्या शिक्षिकेने गावातल्या 5-6 ठिकाणी राऊंड मारत 8 पिरियड रोज केले असतील, त्या शिक्षिकेला हे एवढं नंदनवन झालेलं पाहून किती आनंद होत असेल. मला खूप आनंद वाटतो. आज मराठी शाळा इतकी सुंदर झाली, हे इतकं सुंदर सभागृह झालं आणि हा इतकं परिसर सुद्धा रम्य झाला. जे वडाचं झाड आहे ते बाबूसाहेब कानडे, होय ना, सखाराम महादेव कानडे, तर ते छोटंसं माझ्या समोर लावलेलं झाड आज इतका मोठा वृक्ष झालाय, तर कर्मवीर भाऊराव पाटलांची आठवण येते ते झाड पाहून आणि खूप मला आनंद वाटतो. तुम्ही माझ्या आज आनंदाची कल्पनाच करू शकत नाही की आज मला काय वाटतंय. नंतर सखारामच्याकडे मी थोडंसं वळते. सखारामच्या घरी त्याच्या आईवडिलांचा व्यवसाय होता, शेळ्या का मेंढ्या रे सखाराम, मेंढ्या. आणि मला असं वाटायचं याचे आईवडील सखारामला मेंढ्यांचंच मागं पाठवतील. एकदा मी त्याच्या आईला बोलवून घेतलं आणि त्याला म्हटलं, तुमचा मुलगा खूप बुद्धिमान आहे, माझ्या शब्दावर तुम्ही त्याला शिकवा, तो साहेब होईल. आणि आज अख्खं गाव साहेब म्हणते की नाही त्याला. आणि त्याची आई मला येऊन म्हणाली की मॅडम, तुमच्या शब्दावर मी सखारामला शिकवलं. तो राहुरीला कृषी विद्यापीठातून MSc झाला आणि खरंच साहेब झाला. आता जेव्हा त्याला लोक साहेब म्हणतात तेव्हा सखाराम, तूच मला सांग की तुला जेव्हा लोक साहेब म्हणतात तेव्हा मला किती आनंद वाटत असेल. की माझं स्वप्न होतं त्यांनी साहेब व्हावं. मी त्याच्या आईला म्हणलं, तो सगळा गाव तुमच्या मुलाला साहेब म्हणेल. तो साहेब झाला आणि त्यांनी त्याच्या क्षेत्रात त्याची जी सर्व्हिस झाली ती अतिशय प्रशंसनीय झाली. त्याचं कार्य, त्याच्या सर्व्हिसमधलं खूप प्रशंसनीय कार्य आहे. मला त्याचे खूप कौतुक आहे. आणि प्रमोद एवढा इंडस्ट्रियलिस्ट झालाय, नेतृत्व पण तो करतो, त्याचं नेतृत्व आणि कर्तृत्व. बाळासाहेब म्हणाले की मी जेवढे समाज उपयोगी काही सेवा निर्माण करतो, तो प्रमोद मला
खूप आर्थिक सपोर्ट करतो. हे ऐकून मला आनंद वाटला. मुलांना एक लक्षात घ्या की आपलं जीवन हे खरं म्हणलं तर समाजाचं जीवन आहे, ते स्वतःचं नाहीये. जो स्वतःसाठी जो सर्वांसाठी जगला तो जगला. आणि खरोखरीच ह्या कळममध्ये ही माझी जी विद्यार्थी पदाला गेलेले आहेत तर ते समाजासाठी जगतायत. आत्ताच सांगितलं गेलं की दान करणारे इथे सर्व आहेत. आणि म्हणून ज्या कळममध्ये मी जेव्हा आले तेव्हा छोटी छोटी कौलारू घरं होती. आणि इथे एक दत्ता चास्कर म्हणून विद्यार्थी होता, त्याच्या वडिलांचं नाव नाही आठवत, सोपान चास्कर. तर ते मला भेटून म्हणाले होते की मॅडम, तुम्ही जे आमचे विद्यार्थी घडवले, तुम्ही जे संस्कार केले, जगाच्या पाठीवर आमची मुलं कुठेही जाऊ द्या, आम्हाला काळजी नाही, आमची मुलं व्यसन करणार नाही. आणि एक एक विद्यार्थी घडला तर एक एक कुटुंब वर आलं त्यामुळे, आणि हे कळम श्रीमंत झालं. आपल्या सगळ्या आठवणींना या ठिकाणी उजाळा आला. आपल्याला त्या ठिकाणी भरता आलं, गहिवरून देखील आलं. कारण तितक्या साऱ्या आठवणी आपल्या मनामध्ये त्या ठिकाणी दाटून येत होत्या. आणि खऱ्या अर्थानं आपण सांगितलं की कितीतरी विद्यार्थ्यांना दिशा देण्याचं काम त्या ठिकाणी केलं. गोकुळ शेठचा या ठिकाणी उल्लेख केला. गोकुळ शेठ असतील त्या ठिकाणी दुसऱ्यांना हसवण्याचं काम आज उपसरपंचच्या माध्यमातून त्या ठिकाणी करतायत. पण त्यांना रडवण्याचं सामर्थ्य तुमच्या शब्दामध्ये त्या ठिकाणी होतं. अक्षरशः मी पाहिलं त्यांच्या अंगावर काटा आला, डोळे पाणवले. शेजारी बसलेले प्रमोद शेठ देखील त्या ठिकाणी गहिवरून त्यांना त्या ठिकाणी आलं. खऱ्या अर्थानं आमच्या जीवनामध्ये आमच्या जीवनाला आकार देण्याचं काम आपल्यासारख्या शिक्षकांनी त्या काळामध्ये केलं नसतं तर कदाचित आम्ही या ठिकाणी आलो नसतो. तुम्ही म्हणाल्या की सकाराम भालेराव साहेब त्यांच्या घरी गेल्या, आपल्या चाकोरी सोडून तुम्ही जे काम केलं आणि म्हणून आज हे विद्यार्थी आपल्या स्वतःच्या पायावर उभे राहिले. परंतु ही दहशत विद्यार्थी घडला पाहिजे, मोठा झाला पाहिजे यासाठी मी आजच्या कार्यक्रमाच्या संदर्भात बोलतो. ज्ञानलक्ष्मी राष्ट्रीय विकास प्रतिष्ठान व साने गुरुजी कथामाला पुणे जिल्हा ग्रामीण कळम ज्ञानलक्ष्मी विद्यार्थी गुणगुणवण समारंभ ही संकल्पना ज्यांच्यामुळे या ठिकाणी साक्षात्कार होते आणि हा कार्यक्रम घडतोय ते आमचे मोठे बंधू बाळासाहेब आणि त्यांच्या स्वभावात मनीषा वहिनी ही दोन्ही दाखवत ज्यांना मी आधुनिक काळातील ज्योतिबा आणि ज्योती सावित्रीबाई फुले असं बोलतो. कारण त्यांनी त्या काळात जे काम केलं त्यांचाच वासा आणि वारसा पुढे घेऊन गेलं तर दोघांनी काम करतात. शिक्षणाचं महान ज्ञानदानाचं महान काम ते करतात. परंतु रंगल्या गाजल्या मदत करणे, शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शाळेच्या ज्ञानाच्या कक्षेत आणणे, अनेक लोकांना त्यांनी ठिकाणी असत. मी त्यांना पाहायचं लौकीच्या सरकारी शाळेत जात असताना ठाकरवाडीतील मुलांना जायचं, त्यांच्या आई वडिलांना समजायचं, ऊस कामगारांकडे जायचं, त्यांच्या आई वडिलांना समजायचं, फाशी प्राप्त असतील त्यांच्या पालावर जायचं, त्यांच्या आई वडिलांना समजायचं. आणि अशी अवांतर शाळाबाह्य मुळे त्यांना देखील शिक्षण मिळालं पाहिजे. ज्ञानदानाची गंगा त्यांच्या देखील त्यांना मिळाली पाहिजे. शिकणार तर सक्षम व्हाल. आणि जगात सगळ्यात मोठी संपत्ती कोणती असेल ती बुद्धी आहे आणि ज्ञान आहे. आणि आंबेडकरांनी सांगितलं असं, शिका संघटित व्हा तर तुम्ही पुढे जाल आणि मोठे व्हाल. याच बुद्धीप्रमाणे त्यांचं जे कार्य आहे फक्त शाळेत ज्ञानदानाचं कार्य न करता समाजासाठी जे जे काही करता येईल हे दोघेही दाम्पत्य करत असतात. आम्हाला देखील त्यांचा फार मोठा मार्गदर्शन लागतं आणि आम्हाला त्यांचा फार मोठा अभिमान आहे. खऱ्या अर्थानं त्या शाळेत शिक्षण घेत असताना खडके मॅडम सारख्या शिक्षिकाला आम्हाला लाभल्या, मार्गदर्शन त्यांचं आम्हाला लागलं, आम्ही फार भाग्यवान आहोत. आणि पुढे जात असताना व्यवसाय करत असताना मला मध्ये 5 वर्ष जिल्हा परिषद सदस्य म्हणून व्हायची संधी गावकऱ्यांनी दिली, ग्रामस्थांनी दिली आणि जिल्हा परिषद सदस्य म्हणून देखील मी निवडून गेलो. आणि मला अभिमानानं सांगावं लागेल की 5 वर्ष मी शिक्षण आणि क्रीडा समितीचा सदस्य म्हणून काम केलं. पहिल्या 2.5 वर्षामध्ये प्रदीप दादा कदम हे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते. नंतरच्या 2.5 वर्षामध्ये
शुक्राचार्य वांजळराव 2.5 वर्ष त्या ठिकाणी उपाध्यक्ष होते. पण त्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये ज्यावेळेला जिल्हा परिषदचा कारभार आमच्या हाती आला त्यावेळेला अखंड पुणे जिल्ह्यातील जवळपास 3600 शाळा, 12,500 शिक्षक आणि जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये 20,000 मुलांची गळती त्यावेळी झाली होती. आणि शल्य सगळ्यांनाच होतं. कलेक्टर साहेबांना होतं, सीओ साहेबांना होतं, आम्हाला जिल्हा परिषद सदस्यांना देखील होतं की आपल्या कार्यखंडामध्ये आपण ही भरती त्या ठिकाणी भरून काढली पाहिजे. कारण इंग्रजी माध्यमांची शाळा आणि जिल्हा परिषदची शाळा याच्यामध्ये स्पर्धा व्हायला लागली आणि अनेक पालक आपली मुलं इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये मुलांना घालायला लागली. आणि 2012-13 या शैक्षणिक वर्षामध्ये तब्बल 20,000 मुलं ही जिल्हा परिषद शाळेतली कमी झाली. त्या ठिकाणी खूप विवेचन केलं काय करायला पाहिजे. तर आपल्याकडे ही शाळेतली मुलं आकर्षित होईल. त्यानंतर अवांतर त्या ठिकाणी चर्चा व्हायला लागली, चर्चासत्र भरवायला लागली. त्याच्यानंतर मग ह्या आमच्या गावामध्ये काम करत असणारे बाळासाहेब असतील, ही सगळी मंडळी असतील. मला त्या ठिकाणी 5 मिनिटाचं भाषण करण्याची संधी मिळाली. मी कलेक्टर साहेबांना एवढंच म्हटलं, साहेब असं जर करायचं असेल तर त्या ठिकाणी ग्रामस्थ असतील, शिक्षक असतील, ज्यावेळी एकत्र येऊन काम करतील त्यावेळेला ते शाळेचं चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही. ग्रामस्थांचा सहभाग त्या ठिकाणी होईल. तुम्ही किती पैसे दिले तर त्याचा उपयोग होणार नाही. ज्यावेळेस ग्रामस्थ एकत्र येतील, ते दान करतील आणि अक्षरशः त्यावेळेला शाळांचं स्वरूप बदललं गेलं. शाळांना भरपूर सुविधा ग्रामस्थांनीच दिल्या. छोटस कंपाऊंड केलं, रंगरंगोटी दिली, शाळा स्वच्छ झाला, शाळेची कौलं बदलली गेली, विद्यार्थ्यांना गणवेश आला, विद्यार्थी आकर्षित व्हायला लागले. बाळासाहेब कानडे असतील, संतोष आचूर यांच्यासारखी शिक्षकांना देखील प्रेरणा आली आणि ते जोमाने कामाला लागले. आणि पुन्हा एकदा जे 20,000 मुलांची गळती झाली होती, ज्यावेळेला आम्ही आमचा कार्यकाळ संपला त्यावेळी 4,500 मुलांची भरती आम्ही जिल्हा परिषद शाळेमध्ये केली होती. कारण त्यावेळेला सुद्धा काही 3 आणि 4 मुलांच्या शिक्षकांवरती एक शिक्षक शिकवायचा. शिक्षक अतिरिक्त व्हायला लागले. त्यांचं समायोजन पिंपरी चिंचवड असेल, महानगरपालिकेमध्ये करावं लागलं. पुन्हा आम्ही जोमाने काम केलं आणि गतवैभव त्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळेचं आणण्यासाठी मी त्या ठिकाणी थोडंफार कारणीभूत ठरलो. कारण त्याच्या मागे गावग्रस्तांची आणि आपल्या गुरुजनांची शक्ती त्या ठिकाणी काम आली होती. त्याच्यानंतर स्पर्धा लागली. शाळेचं वर्गीकरण केलं गेलं. क ब क ड म्हणजे ही शाळा गटात आहे. आणि मला अभिमानाने सांगायला वाटतं की पुणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक शैक्षणिक गुणवत्ता ही आंबेगाव तालुक्यामध्ये होती. आणि त्यातल्या त्यात सर्वात जास्त अध्यक्ष शिक्षक मिळवणाऱ्या शाळा माझ्या जिल्हा परिषद गटात होत्या. त्याच्यामध्ये चांदोली होती, त्याच्यामध्ये माळुंगे होतं, त्याच्यामध्ये आठवीमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ, पंचम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान या ठिकाणी होते. ज्यांची मी नावं घेतो त्यांनी या ठिकाणी यायचंय आणि आपला सन्मान स्वीकारायचा. यामध्ये स्नेहल संभाजी वर्ते 94% मार्क्स मिळवलेले आहे. सिद्धी मंगेश काळे, तन्वी सचिन भालेराव, मानसी देवीदास थोरात आणि अनबिया जोरा नवनी स्वरूप शेख त्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, पुस्तक व 500 रुपये रोख या ठिकाणी दिले जाते. त्यांची प्रतिनिधी आपल्या मुलं असतील तर त्यांनी या ठिकाणी यायचंय. 12वी कला यामध्ये प्रथम वेदांत नितीन ढवळे, रेश्मा संपत कराळे, देविका गोपाळ लोखंडे या विद्यार्थ्यांपैकी प्रमाणपत्र, पुस्तक आणि 500 रुपये रोख प्रतिष्ठानाच्या वतीने या ठिकाणी दिले जाते. चला, वेदांत नितीन ढवळे, रेश्मा संपत कराळे, देविका गोपाळ लोखंडे. त्यानंतर राष्ट्रीय शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी श्रावणी तुषार थोरात, आनंदी अक्का शेंबडे, वेदिका संतोष वर्ते, आविष्कार संतोष भालेराव, मनस्वी कौस्तुभ थोरात या विद्यार्थ्यांना विनंती असेल आपण समोर यायचे. प्रमाणपत्र, पुस्तक आणि 500 रुपये रोख पारितोषिक ज्ञानलक्ष्मी राष्ट्रीय विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षीस वितरित या ठिकाणी केले जाते. मान्यवरांना विनंती असेल की आपण या बक्षिसाचा आपण आपल्या शोभा असते हे बक्षीस वितरित करायचं आहे. त्या विद्यार्थ्यांना वितरित केले जाते. विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी समोर यायचे. जोरदार टाळ्या. स्वतंत्र भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा आज 5 सप्टेंबर जन्मदिवस. त्यांचा जन्मदिवस देशभर राष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव,
आणि अतिथी देवो भव अशी सांगणारी आपली संस्कृती. म्हणून आज या ठिकाणी आपण आपल्याला ज्ञान देणारे सर्व आपल्या गुरुजनांचा या ठिकाणी सन्मान समारंभ संपन्न केला. या सर्व शिक्षक वृंदांना या ठिकाणी मनापासून त्यांना आभार. आणि इयत्ता 1ली ते 12वी पर्यंत ज्या ज्या विद्यार्थ्यांनी प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवले आणि त्यांचा सुद्धा या ठिकाणी त्यांना प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळावं या उद्देशाने त्यांना सुद्धा या ठिकाणी रोख रूपात बक्षीस देऊन त्यांचा या ठिकाणी गुणगौरव केला. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी बक्षिसं मिळवली त्या सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मनापासून हार्दिक अभिनंदन. या कार्यक्रमाचं या ठिकाणी सूत्रसंचालन करणारे आमचे श्री विकास कानडे सर, तसेच संतोष कानडे सर आणि राष्ट्रीय ज्ञानलक्ष्मी राष्ट्रीय विकास प्रतिष्ठानचे सर्वेस्वा माननीय बाळासाहेब कानडे गुरुजी. या ठिकाणी आपण कार्यक्रम घेतला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून ज्या आपल्याला उपस्थिती लावली त्या शोभना खडके मॅडम. आज मॅडमचा 75वा वाढदिवस आहे की ज्यांनी कळमचे अनेक विद्यार्थी खूप चांगले घडवले. त्या मॅडमचा आज 75वा वाढदिवस आहे. मॅडमला वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा. आणि मॅडमचं आपण भाषण ऐकलं. आज ती मॅडम इतक्या गर्वरून आल्या होत्या की मॅडमनी आपल्या 32 वर्षाची नोकरी कळंब गावामध्ये केली. त्यांचं पण विद्यार्थ्यांवर आईसारखं प्रेम आणि विद्यार्थ्यांचं पण मॅडमवर खूप प्रेम की सर्व विद्यार्थ्यांचे डोळे मी पाणवलेले पाहिले. कानडे गुरुजींच्या बोलण्यातून नेहमी येतं आमच्या खडके मॅडम की ज्या खडके मॅडमनी विद्यार्थ्यांसाठी ज्यादा तास घेऊन मुलांना आईच्या मायेने संस्कार दिले, प्रेरणा दिली, प्रोत्साहन दिलं. आणि त्यामुळं बाळासाहेब कानडे गुरुजी, संतोष कानडे सर असतील, विकास कानडे सर असतील, आमचे प्रमोद शेठ कानडे असतील, या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे निवृत्त गट विकास अधिकारी म्हणून ज्यांनी त्यांचा कालखंड घालवला असे सकाराम भालेराव साहेब की सर्वच डोळे पाणावले. अशा खडके मॅडम आणि त्यांचं विद्यार्थ्यांचं आणि शिक्षकांचं नातं आज पाहायला मिळाल्यावर खूप भारावून आलं की असे शिक्षक, असे विद्यार्थी मी माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा पाहिले मॅडम. की म्हणजे शिक्षकांविषयी भरभरून बोलणारे आणि शिक्षकांनी सुद्धा खडके मॅडम सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांविषयी भरभरून बोलत होत्या की ज्यांनी उल्लेख केला ज्यांचे जे आज उपसरपंच आहे असे गोकुळ शेठ बालेराव की त्यांना त्यांच्याकडे पाहिल्यानंतर त्यांचे डोळे भरून आले की माझा हा भाबडा विद्यार्थी लहानपणी मी त्याला सांभाळलं ना आज गावचं उपसरपंच पण सांभाळतो. अभिमान असावा असा सार्थ अभिमान. आजचा हा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलं. कार्यक्रम चांगल्या प्रकारे सर्व पाहुण्यांना ऐकून घेतलं आणि शांत बसले. तुम्हा विद्यार्थ्यांचं सुद्धा आभार. कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत माननीय प्रमोद शेठ कानडे की ज्यांच्या माजी जिल्हा परिषद ज्यांच्या कार्यकर्तृत्वातून कळंब राजनी गटातील अनेक शाळांच्या भौतिक सुविधा त्यांच्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये चांगल्या संपन्न झाल्या, चांगल्या मिळाल्या आणि त्यातून शाळा दर्जी झाल्या. त्याचा उपयोग असा झाला की पुणे जिल्हा परिषदेचा मानाचे आदर्श शिक्षक चांडोली केंद्राच्या जवळजवळ 5 ते 7 शाळांना मिळाले. त्याचं सर्व श्रेय माननीय प्रमोद शेठ कानडे यांना जातं. म्हणून त्यांना या ठिकाणी कार्यक्रमासाठी आपण वेळात वेळ काढून आलात आणि आम्हाला प्रोत्साहन दिलं, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आणि स्वतः सुद्धा प्रत्येक उपक्रमासाठी आपलं आर्थिक योगदान देता. म्हणून तुम्हाला या ठिकाणी मनापासून धन्यवाद देते. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या माननीय शोभना खडके मॅडम वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना मॅडम तुम्हाला भरभरून चांगलं असं निरोगी आयुष्य लाभू दे. तुमची शताब्दी साजरी करण्याचं भाग्य आम्हा सर्वांना मिळू दे अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करते. या ठिकाणी आमचे तिरंगा समूहाचे सर्वेस्व माननीय नितीश भालेराव की ज्यांचं आम्हाला खूप महत्वाचं सहकार्य असतं आणि त्यांचा सुद्धा सामाजिक कार्यामध्ये खूप सहभाग असतो. त्यांना सुद्धा या ठिकाणी मनापासून धन्यवाद देते. तसेच अक्षय हॉटेलचे माननीय श्री प्रल्हाद शेठ कानडे हे सुद्धा कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा या ठिकाणी मनापासून धन्यवाद देते. आमचे कॉम्प्युटरचे माननीय कुदाळे सर, माननीय कुदाळे मॅडम आणि सर्व आमचे शालेय व्यवस्थापन समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष माननीय संदीप कहंडे, उपाध्यक्षा ज्योतिताई वरपे, तसेच अजून ज्या सदस्य आल्या असतील
आमच्या कळम शाळेच्या सर्व शिक्षक शिक्षिका, कमलदेवी विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षिका या सर्वांना सुद्धा मनापासून या ठिकाणी शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि आपण सर्वांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केलं यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि अध्यक्षांच्या परवानगीने आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करते. जय हिंद, जय महाराष्ट्र.